महिला मंडळ काय चाललंय? काही नाही. मग इतका वेळ कुठे होतात? इथेच. इथेच. अरे इथे म्हणजे इथे नाही, इथेच. काय करत होतात? बोलत होतो. आणि आता तुझ्याशी बोलायचंय. अरे बापरे, म्हणजे काहीतरी गंभीर दिसतंय. अरे गंभीर नाहीये, आध्यात्मिक. अच्छा, आध्यात्मिक. बोला. बोला. हा ते अरे जान्हवीला बरं वाटावं ना, बेबी तू बोल ना. बोल ना. वहिनी तू खूप छान समजावशील. ये लवकर. तू सांग. अरे जान्हवी परत यावी आपल्या घरी म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय, सगळ्यांनी की एक एक वार धरायचा. म्हणजे आईंचा तर दर सोमवारी उपास असतो. मी मंगळवार करणार. मी बुधवार. मी गुरुवार. मी शुक्रवार. आणि मी शनिवार. असे वार धरलेत आम्ही. अरे वा, छान आहे की. मग तुमची इच्छा. हो, पण आम्हाला सगळ्यांना काय वाटतंय की एक वार उरतो ना, रविवार, तो तू धरायचास, तू उपास करायचास. आय एम सॉरी. मला तुमची चेष्टा करायची नव्हती, म्हणजे खरंच करायची नव्हती. कारण मला ना आजवर आयुष्यात कोणी असं कधी सांगितलं नाही की बाबा रे एखादा वार धर, म्हणजे त्या दिवशी उपास वगैरे कर. असं खरंच सांगितलं नाहीये मला कोणी. पण एनिवे म्हणजे मी काय करायचंय, रविवारी उपास करायचाय. पण का? अरे आत्मिक बळ येतं. सध्या बऱ्यापैकी माझ्या आत्मिक बळाची परीक्षा घेतली जातीच ना, आणि मला असं वाटतंय की मी त्यात छान पास होतोय. तसं नाही रे श्री, पण आपलं बरं वाटतं. म्हणजे आपल्या प्रयत्नांच्या पलीकडे जाऊन एक वेगळी शक्ती आहे, या विचारानेच खूप समाधान मिळतं. मग काय हे असे उपास तपास करून त्या शक्तीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय आपण? श्री, पण कर ना रे, त्यांनी नुकसान तर काही होणार नाहीये ना. आई, तुला माहितीये माझा या गोष्टींवरती विश्वास नाहीये. मी फार तर मनापासून हात जोडू शकतो आणि देवाशी प्रामाणिकपणे कनेक्ट होण्याचा प्रयत्न करू शकतो. इतकंच करू शकतो मी. या पलीकडे मला नाही जमणार काही.